आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी प्रकरण 16। आनंदरावांच्या एका प्राध्यापक मित्राचा मुलगा विजय इंजिनियर झाला होता। आनंदरावांना आपल्या मुलीसाठी वर म्हणून विजय योग्य वाटत होता। चालू वर्षी प्रियांकाची BAची परीक्षा झाली की लग्न सोहळा उरकून घ्यायचा आनंदरावाचा मानस होता। माणूस चिंतत एक आणि घडतं भलतंच। माणूस हा दैवाहातचं खेळणं आहे। विजय मोठ्या पगाराच्या सरकारी नोकरीतला होता। आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, त्यामुळे लाडात वाढलेला। सुशिक्षित कुटुंबात जन्म झाला असल्यामुळे चांगले संस्कार झालेले। विजयची तेजस्वी बुद्धिमत्ता पाहून वडिलांनी त्याला इंजिनिअरिंग कॉलेजला पाठविले। या अमूल्य संधीचे विजयने सोने केले। त्याने प्रयत्नाची पराकाष्ठा करून इंजिनिअरिंग कॉलेजची BE पदवी संपादन केली। BE पदवी संपादन केल्यावर त्याला 25,000 पगाराची सरकारी नोकरीही मिळाली। कर्तबगार मुलगा पाहून त्याला सांगून मुली येत होत्या। अनेक वधूपिते त्याच्या घरचे उंबरे झिजवत होते। आनंदरावांनी विजयच्या वडिलांजवळ आपल्या मनातील विचार बोलून दाखविला होता। विजयच्या वडिलांनीही प्रियंकाला सून करून घ्यायचे मान्य केले होते। आनंदरावांना ही वार्ता प्रियंकाला सांगण्याची घाई झाली होती। रविवारच्या सुट्टीच्या दिवशी आनंदराव प्रियंकाला भेटण्यासाठी कोल्हापूरला आले। प्रियंकाशी गप्पागोष्टी करीत असताना बोलण्याच्या ओघात त्यांनी प्रियंकाच्या लग्नाची गोष्ट काढली। आनंदराव म्हणाले, प्रियंका, तुझ्या लग्नाचा विचार डोक्यात आलाय। एवढी कसली घाई आहे माझ्या लग्नाची? मला नाही इतक्यात लग्न करायचं। नोकरी लागल्याशिवाय लग्न नाही करायचं असं मी ठरवलंय। असं तुझ्या मनासारखं होऊ दे, मग तर झालं। पण नवरा मुलगा तरी पाहशील ना? काय गरज आहे नवऱ्याला पाहण्याची? मला लग्नाची घाई नाही। बरं, प्रियंकाचं अवीवर प्रेम असल्यामुळे ती वडिलांनी पाहिलेला मुलगा पाहण्यास नकार देत होती। आनंदराव गप्पागोष्टी करत असताना अखेरीस, प्रियंका, तू एक वेळ नियोजित मुलास पाहावेस अशी माझी इच्छा आहे। त्यावर प्रियंका वडिलांच्या समाधानादाखल म्हणाली, आता माझी BAची वार्षिक परीक्षा जवळ आलेली आहे। तरी वार्षिक परीक्षा झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आपण नियोजित केलेला वरास अवश्य पाहीन। एवढ्या प्रियंकाच्या बोलण्याने आनंदरावांचे समाधान झाले। ते आत्मिक समाधानाने उठले आणि अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिराकडे निघाले। प्रियंकाला कॉलेजात अवी एकांती भेटल्यावर ती म्हणाली, अवी, पप्पा मला भेटायला आले होते। केव्हा? कालच। काय म्हणत होते? त्यांना माझ्या लग्नाची घाई झाली आहे। त्यांनी माझ्यासाठी वर म्हणून एक मुलगा पाहिलाय। असं? बरं, मग काय म्हणत होते? पप्पा म्हणत होते, तू एक वेळ मुलाला पाहून घे, तुझ्या पसंतीवरून पुढील नियोजन करू। मग तू काय म्हणालीस? सुरुवातीला मी नकारच दिला। म्हटलं की मला इतक्यात लग्नाची घाई नाही। पण शेवटी पप्पांच्या समाधानासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत नियोजित मुलाला पाहू असे सांगून टाकले। बरं, काही हरकत नाही। उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलाला बघा आणि जर पसंत पडला तर? अवी, काय बोलतोस तू? मी मुलाला पाहून पसंत करीन असं वाटलं तुला? मग आजवर आपण केलेल्या प्रेमाचं काय? प्रियंका, खरं आहे तुझं, पण वडिलांच्या समजुतीदाखल तुला मुलगा पाहायला हवा। त्याबाबत माझी काही हरकत नाही। तेच म्हणते मी, आपल्या निश्चयापासून माझं मन कदापि डळमळणार नाही। आपलं प्रेम अढळ आहे, अमर आहे। अवी प्रियंकाचं बराच वेळ या विषयावर बोलणं चाललं होतं। वार्षिक परीक्षा जवळ आली असल्यामुळे अवी प्रियंकानं आपले लक्ष अभ्यासाकडे केंद्रित केलं आणि ते अभ्यासात मग्न झाले। प्रकरण 16 येथे समाप्त।